दे अशी आहे. हाय दिल्लीवरून अंकिता इथे बसली. आम्ही असं इमॅजिन करतो की तू इथे आहेस आमच्या सोबत जेवायला. मग नाही आम्हालाही वाटतं, कारण आम्हाला सानिकाला एकटीला बघायची सवय नाही ना, आम्हाला तुला एकट्याला इथे बघायची सवय आहे. हाय मेसेज करा मला ना. काय नाव आपलं अशी वळते तुझी चांगली बाण आता. हा चल पाणी पिवायचा. आज पाणी प्यावं लागेल. आणि आज खूप पाणी पिणार आहे, भरपूर पाणी. रात्री पाहिलं काय झालं, एवढं लेक्चर दिलं नाही मला पान भर. हो काय करतेस आयुष्यात. बसली बिसली घेऊन आणि तू साड्या नीट करतेस. हे आता पकड यार, हे असं पकडायला लागतं, जरा घाण होणार ते बार्किंग तू मध्ये. हे जर मी ते पकडतो. पकड पकड ये. हा दे दे पाण्याची बाटली. चला रोज असं करतो, गाडी पुढे पुढे नेतो. एक तर मी गाचलंय काय ते बघ ना. काय घालून आहे? हाफ साडी. हाफ साडी घालून साडीत कसं बसायचं? असं बसायचं, असं बसायचं. बापरे तिकडे जाऊनच नीट कर. लाऊडवर सुशांत शेलार यांच्या शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रोत्सव जो चालू आहे त्यासाठी आम्हाला नवचंडी यागासाठी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कराल का, तुम्ही बसाल का यागासाठी, आणि आम्ही हो म्हटलं होतं. त्यामुळे तो याग करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहे. आणि लग्नानंतर आम्हा दोघांचा असा हा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे ज्यामध्ये आम्ही एवढा वेळ म्हणजे 4-5 तास आम्ही ही पूजा करणार आहोत आणि देवीच्या मंडपात हे सगळं करणार आहोत. असं आम्ही कधी केलेलं नाही आहे आणि आज हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. हाय तू येणार ना.
तिथे नवचंडी यागासाठी बसलेलो होतो आणि तिथे असं लिहिलं होतं की नवचंडी यागाला 108 प्रदक्षिणा केल्यास इच्छित मनोकामना ज्या असतात त्या पूर्ण होतात. तर ऋतुजाने आमच्या 108 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. तिला 1.25 तास लागला 108 प्रदक्षिणा करायला, पण तिने त्या सगळ्या 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यात. सो त्या तिच्या इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेलच. काय थोडं थोडं काही प्रसाद पाणी पाहिजे आपल्याला. सुशांतदादाने जेव्हा मला फोन केला की यायचं आहे असं जेव्हा कामाच्या गडबडीत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांचं कुठेच लक्ष नसतं, पण त्यात वेळात वेळ काढून जेव्हा आपण थोडा वेळ अध्यात्मासाठी देतो ना, तेव्हा खरंच एक वेगळी ऊर्जा मिळते, नवीन प्रोत्साहन मिळतं तुम्हाला काहीतरी करण्याचं. आणि तीच नवीन ऊर्जा घेऊन आणि तीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आता आम्ही कामाला लागणार आहोत. तर आता आम्ही आलो पूजेवर आणि आता आम्ही मस्त परत एकदा कामासाठी निघणार आहोत आउटफिट चेंज करून. सो मस्त पूजा झाली आहे आणि पूजा करून आम्ही आलोय आणि आता आम्ही परत एकदा चेंज करून आमच्या कामासाठी निघणार आहे. सो आमचे चॅनल असे बदलत असतात पटपट 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 आणि हा असा आराम करतोय, नाही दिसणार इथून खूप काळ होईल. सो निघूया आता, आम्ही निघतो. चला चल ना यार, मी झोपू कुणाल थोडा वेळ. हो कोण ठेवून दे त्या अंकिताच्यात लागतात तिला डोकं दुखतंय, मला झोप येते कुणाल यार. थोडा वेळ झोपले असते मी आणि संध्याकाळी काम केलं असतंस तू तर काय झालं असतं का? हा तू झोप, मी जातो. माझी पण काम आहेत राहून देत. मी चालले उद्या सकाळी मस्त माहेरी बाबा. बाय. मस्त जाऊन आंबे खाणार, लोणचं खाणार. येस बघूया. हा येस. बसल्यावर बटन दाबायचं नाही, फक्त यायचं आतमध्ये. तुझ्या काय तुझ्या लक्षात नाही. अरे सर आले की सगळ्या गोष्टी करायच्या सर. तर आता मी पहिला ताईला सॉरी म्हणते. ताई मी परत तेच कपडे घेतले. ताई मला सांगून गेली होती की ताई प्लीज तुम्ही सारखे सारखे तेच कपडे. मी वेगळं घालू. मी वेगळं घेतलं. ताई तुम्हाला वरती दिसतं तेच घेतेस ताई आणि तू घालतेस असं तिने मला सांगितलं होतं. पण मी खरंच आता घरी आल्याला मला वर जे काही दिसलं ते मी घेतलं, मी घातलं आणि आता मी निघाले कामाला. आंबे विकायला चालले मी आता अशीच. चल रे फॉलो मी. मॅडम चालले काय मॅडमला जायचा रस्ता माहिती नाही. गाडी काढायची सरांची बॅग घेऊन चल. ठेव सरांची बॅग ठेव. सर गाडी काढते. सर मग बरोबर साराची फाटते कशी ती बघू. चालले मी. चला आपण तिकडनं बसूया काय. पुढं सीडी आहे. आंबा गेलाच केवढा जोरात आहे बघ. मग तसाही पडून गेलाय सिंधुदुर्ग मध्ये पाऊस. आता कळलं पाहिजे मोठं फळ घ्यायचंच नाही, छोटी फळं खायची आपुसची. कारण मोठ्या फळांमध्ये पटकन कीड होणार आणि आता मोठं फळ आतून असं कसं मिळणार. लोकांना समजावून कळत नाही रे. लोकांना वाटतं लहान फळ म्हणजे अरे यार त्या दिवशी एवढंच आपण आंबा खाल्ला पण कसला गोड होता. कळत नाही लोकांना. अरे तुम्हाला जास्त मिळतात छोटे आंबे पण अगं ते लहानपणापासून सवयच असते. आता आम्ही 3 भाऊ, तिघांमध्ये जर एखादी गोष्ट डिवाइड केली तर मोठी गोष्ट मला म्हणजे आता 2 साईडचे 2 कापले आणि मध्ये राहते तो बाठा कोय. पण कोयवाला घेशील की हे घेशील तू साईडचा घेशील तू ना. पण आम्ही काय करायचो बाठा भेटेल तो भारी. त्याला कमी असतं. चुकी आता कळतंय मला. पडतोय पाऊस तिथं. पडतोय पाऊस पडतोय इकडे.
तो बघ त्या ह्याच्यात पडतोय पाऊस. यार आंबा गेला रे. ते म्हणा माझा फोन दे. ते टाकणार नाही मी. काय बघ पाऊस भरलो होतो आणि काय पडतात आणि ही लोक एन्जॉय करतात. मेल्यान धुळीत काय एन्जॉय करतात. कोकणात यावा मातीचं वास येताना धूळ खायचं. इथं नाही मातीचा वास येणार. धुळीचा वास. धुळीचा. अरे काय व धूळ आती. ना मी खोकला चालू होणार. मला बाहेर उतरूच नको. ते नाक बंद करून काकी तरी पण जाणार. पण बाहेर मस्त वाटत असेल अंकिता. नाही आपल्या स्टुडिओला छान वाटेल. आपण आता पाऊस पडला तर मस्त कसली धूळ उडते ती बघ. पाऊस पडला तर मस्त हे खायला जाऊया. काय खायला? मॅगी लोणावळ्याला. नाही इकडे काय खायला? मॅगी. कुठे? मॅगी कळंबोली सर्कलला. हा जाऊ मस्त आपण. मी करून देऊ. आपण यंदा पावसात फिरत गेल्या वर्षी माझा पाऊस बाहेर त्या पिंजऱ्यात गेलो. यंदा मला फिरायचा मरण दे. बाहेर पाऊस पडत होता आणि तुझा तिकडे आतमध्ये. माझा तर डोळ्यातून पाऊस होतो. पनवेलला गहू दिसतोय. तर गहू पिकतात पनवेलला. सौरभ तू बोलू शकतोस कारण पनवेल ऑलराऊंडर आहे. काय पनवेल मध्ये सगळ्या गोष्टी. हे काय गहू आहे? सौरभला दिसले आता गहू. सौरभ कुठे गहू दिसले तुला याच्यात? गहू दिसले. काही होऊ शकतं पनवेलला. आमच्यासारखे हिरे आहेत तिथं. तर गहू नसू शकतात. काय बोलशीत आणि काय नाही बोलशीत. आमच्या मालवणीत असंच बोलतात. आता आम्ही चाललोय ऋतुजाला आणण्यासाठी. ताई आपण आता कुठे चाललोय? हा उगीच ना त्या सौरभला बिचारायला हैराण करत असतो. सो आता आम्ही चाललोय ऋतुजाला आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही जायला निघतो देवबागला. पण आंबे येणार आहेत सकाळी त्यामुळे मी आता सध्या त्या सगळ्या गडबडीत होते. त्यामुळे मी काय करते हे तुम्हाला सगळ्यांना नाही दाखवू शकले. पण मी काय म्हणत होते काहीतरी सांगत होते मी विसरले. हा ते ऋतुजा येणार आहे. त्याच्यानंतर प्रदीप येणार आहे. प्रदीप मी आणि ऋतुजा आम्ही तिघं जाण्यासाठी निघतोय गावी. आमचं काम आहे. ऋतुजा उगीच टाइमपास करायला जाते. याचं काम आहे त्याच्यामुळे याला कुठेही हलता येणार नाहीये. आणि आज रात्री 12 वाजता जो आमचा जिम ट्रेनर आहे त्याचा आज बर्थडे. त्यांचा आज बर्थडे आहे. तर रात्री 12 वाजता आम्ही त्यांच्या बर्थडेला जाणार. कारण आम्ही येतोय नागपूरला येत्या 29 आणि 30 एप्रिलला आम्ही ताडोबाला चाललोय. त्याच्यामुळे आम्ही नागपूरला येतोय. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना कुणाची म्हणजे माझी सवत दाखवते की एवढे फोनवरती बोलतात ना हे दोघं. एवढे फोनवरती बोलतात. जे काय असेल तू दिसत नाही असं कारण गाडीत लाईट नाहीये. तर एवढा बोलत असतो ना. एवढा हा बोलत असतो एवढं त्याच्यासोबत की मला असं वाटतं की बापरे मी या दोघांच्या मध्ये तर नाही ना आले. क्रिएटिव्ह चर्चा असतात ते. हा क्रिएटिव्ह कारण ते दोघे म्युझिक रिलेटेड बोलत असतात. एकत्र काम करतात त्यामुळे. तर मला अजून काहीतरी सांगायचं होतं. हा सिंधुद्योगचे आंबे बरेच जण विचारत होते की कसे ऑर्डर करू शकतात. तर मी स्क्रीनवरती जो नंबर देते त्याच्यावरून तुम्ही आंबे ऑर्डर करू शकता. पण एवढे मेसेजेस आहेत आणि एवढं सगळं आहे ते सगळं हँडल करताना थोडीशी दमचाक होते आणि थोडे लेट रिप्लाय मिळतात. पण काळजी करू नका तुम्हाला रिप्लाय सुद्धा मिळतील. एक केला की 1 तासाभरानंतर परत हाय करा. सो तुम्ही जर एक मेसेज केला ना तर थोडी वाट बघा. थोडा वेळ घ्या. तुम्हाला रिप्लाय नाही आला तर परत एकदा हाय करा. म्हणजे तुमचा मेसेज परत पॉपअप होऊन वरती येईल आणि मग तुम्हाला रिप्लाय मिळेल. पण खूप आम्ही प्रयत्न करतोय की सगळ्यांना रिप्लाय देण्याचा. तर झालं काय याच वर्षी नेमक्या माझा लगीन झाला ना त्याच्यामुळे कसं झालं की सिस्टीम आमका वेगळी बनवची लागतं असं की सर. त्याच्यामुळे लगेच माझ्याकडे डोळे मोठे करून बघतो. सो काय झालं की कुरिअर पार्टनर चेंज झाला. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की कुरिअरचे पैसे वाढलेत. सो झालं होतं असं की 3-4 वर्ष आम्ही ज्या एका कुरिअरवाल्यासोबत काम करत होतो आता कुरिअर पार्टनर आम्ही चेंज केलाय. सो आता जोपर्यंत त्याच्यासोबत 3-4 वर्ष काम करणार नाही तोपर्यंत तो त्याचे पैसे कमी करणार नाही. पण आम्ही प्रयत्न करतोय की तुम्हाला कमीत कमी कुरिअर चार्जेसमध्ये तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगला आंबा पोहोचावा. हॅपी बर्थडे टू यू. काय झालं काय झालं? हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे वाजले का 12? वाजले का 12? Happy birthday to you. Happy birthday dear Lude.
बिग बॉसमधनं आल्यानंतर मला खूप प्रॉब्लेम्स झाले होते, हेल्थ प्रॉब्लेम्स, आणि त्यामध्ये माझं वेट लॉससुद्धा झालं होतं. अगदी 45 kg मी आले होते, 45 पॉईंट समथिंग. तर यांनी मला एवढं छान जिममध्ये ट्रेनिंग दिलं आणि सगळ्या गोष्टी जबरदस्ती करून घेतल्या, त्यामुळे माझं वेट लग्नापर्यंत 50 kg मी आणलं होतं. आणि आताही ते 54 नेण्याचं टार्गेट आहे येत्या मेपर्यंत. काय बोलला? काय बोललास? हो. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही प्रदीप नावाच्या एका प्राण्याची वाट बघतोय, जो कायम लेट येतो आणि असंही तो आत्ताही लेट येतोय. सो तो येणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी आंबे येणार आहेत पहिले. सो त्याच्यामुळे मी इथे थोडं थांबणार आहे मॉनिटर करायला आणि त्यानंतर मी सुद्धा गावी जायला निघते. म्हणजे मी, प्रदीप आणि ऋतुजा आम्ही गावी जात आहे. मला फेस वॉश दे. नाव घेतल्यानंतर हजर झालाय. काय तुझ्या येण्याला काय टायमिंग बिमिंग? गळ्या बंद पडल्या त्यामुळे वेळ नाही कळत. मी सकाळी लवकर उठते आंब्यांसाठी, मग रात्री लवकर झोपलं पाहिजे मला. एक मिनिट सकाळी लवकर उठली तरी मलाच घेऊन जाणार आहेस? उद्या नाही, रोज. आज पण उठले ना या गोता म्हणून. हालाय मोठा शाण पाय होती. तुझ्यासाठी जागर राहावं लागतं. आबा आबा सेम शर्ट आहे माझ्याकडं. मीच दिलंय त्याला गिफ्ट. तो तेच नाही दिलंय म्हणजे असं गिफ्ट दिलंय रे. पण तू काय याडा बनवतोस आता? वेगळा शब्द वापरला चालू दिसलं म्हणून मी बोललो काय याडा बनवतोस तू? काय येडा बनवलं म्हणजे कधीपासून येतोय कळंबोली सर्कल वरून यायला? एक सांगतो तुला. ए लोक तुझी हे मागतायत, म्हणजे प्रदीपचं सगळं सांगा म्हणतायत, काहीतरी बायोडेटा वगैरे. सांग काय ते. नाही पण ते ते बोलतो अरे काय झालं येतं मला अशी भूक लागली, मग मला सडनली असं तिथे गाड्या लावायला जे काय तू फ्रेम करून जे सांग. अरे आपण तिथे हे खाल्लेलं ना त्या दिवशी बुर्जी, तिथे त्याच्या बाजूच्या बुर्जी खाल्ली आपण खाल्लेलं ते ठीक आहे, तू जे रोज खातोस ते सांगू नको. बुर्जी खाल्ली रे, काय वाईट आहे माणूस आहे. तिथे खायला बसलो, भूक लागली. चल उद्या निघायचंय. झोप आता. आता रेडी होऊन कुठे गेलेलास पण हे छान छान शर्ट घालून? अरे काय अबे घातलं नव्हतं मी, आज घातलं त्याच्यामध्ये. पण आज कशाला? आज काय होतं? खरं सांग मला. जर नंतर कळलं की तुझं लग्न ठरलं आणि तू पोरीला भेटायला गेलेलास, तू लपवतोयस माझ्यापासून काहीतरी. काय रे सांग ना. नको देऊ साडी. काय सांगतोय की काय ना जमलं, पप्पा मम्मी जुळवतायत ते जुळून दे. कशाला जुळणार मी देवाला गारणं काय घालते. नाही. आज आम्ही देवीकडे मागितलं की प्रदीपचं जुळू दे म्हणून. तुम्ही दोघंच, तिसरी कुठे ती? झोपली. सगळेजण तुझी वाट नाही बघत बसू शकत रे. आमच्या दोघांसारखे सगळे नसतात. कळलं? मोबाईल वर चिपकलेली असणार. बघ काय सांगायचं हो, तुझी वाट बघत काय मी इथे सर मग काय फुलावीला घालू येते, रांगोळी घालू होती की काय? 5:30-6 आंबे येतील. अरे 5:30 आपण जरा लेट निघूया कारण माझी बॅग पण नाही भरलेली आहे. जरा लेट जाऊया. तू आरामात झोपून उठ. मी आणि हा जातो आंब्यांचं करून येतो, मग आपण निघू. झोप पूर्ण कर. दिवसभर गाडी चालव. मी गाडीत झोपणार आहे प्लीज. अरे सकाळी प्रॉब्लेम काय माहितीये का, पहाटे असं मस्त छान रस्ता मोकळा असतो, बरं वाटतं, किरकिर नसते दुनियाभरची. नाही मुंबई गोवा हायवे आम्ही जातो, दिवसभर किरकिर नसते. आपण ते साखरपा मार्गे जाऊया संगमेश्वर वरनं. तो ठीक आहे ते संगमेश्वर नाही किरकिर, पण गर्दी नसते ना, वर्दळ तेवढी नसते. गणपतीला नाही जात होतं पण गर्दी नाही, टेन्शन नको. हॅलो, रोज लोक जातात. मी माझी कामं सगळी पटपट आटपते, पण काय आहे ना की सगळं सिस्टीम जरा नवीन असल्यामुळे मला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. सो मी पटकन लक्ष देते. मला फक्त कळू देत की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत माझ्या ॲब्सेन्समध्ये, म्हणजे मी गावी जाऊ शकते. मला उद्या कॉन्फिडन्स येईल. उद्या ती आंबे घेणार, मग पुन्हा स्टुडिओ मध्ये जाणार, मग ते आवरणार आणि मग इथे येणार, मग बॅग भरणार आणि मग निघणार. बॅग भरायला मला वेळ नाही लागेल. बॅग म्हणजे माझं काही लग्नाची तयारी नाहीये. 4 कपडे घ्यायचे. तुम्ही सकाळी आंबे घ्या. मग कसं तुम्ही सकाळी आंबे घ्या, आंबे घेऊन तिकडे पोचवलेत की आला माझ्या बरोबर सकाळी प्लीज. हो अच्छा हा तुम्ही चाललाय. नाही त्याला झोपू देत, त्याला झोप पूर्ण करू देत. माझं असं काय नाही. बघूया लेट आली तर मग तुला सुटू. तिघं पण जाऊ.
तर अशा नेव्हर एंडिंग चर्चेनंतर आम्ही आता झोपणार आहोत. तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, कारण तुम्ही हे चर्चा काय बघणार ह्याची बडबड कधी थांबणारच नाही. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.